आणि एक मोठी यादी हाती येते, बातमी हाती येते। शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे। शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांची नावं असल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, आज सकाळपासून शिवसेनेच्या यादीची प्रतीक्षा होती। अखेर ही प्रतीक्षा संपली। आज दिवसभरच्या बैठकांनंतर शिवसेनेनं आपली दुसरी यादी जाहीर केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत बातचीत करून या 20 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब केलं आहे। त्यामुळे आता तिसरी यादी आज रात्री किंवा उद्याला जी येणार आहे त्यात अधिक नावं असू शकतात। या यादीत कोण कोण आहे ते आपण पाहूयात। अक्कलकुव्यातून आमशा पाडवी, जे एकनाथ शिंदे यांनी मुख्य शिवसेनेतून बंड केलं त्यावेळी त्यांच्यासोबत होते। बाळापूरमधून बळीराम शिरस्कर, रिसोडमधून भावना गवळी, हदगावमधून संभाराव बाबूराव कदम, नांदेड दक्षिणमधून आनंद तिडके पाटील, आणखीन काही नावं पुढच्या काही क्षणात तुमच्या टीव्ही स्क्रीनवर। पण ही पहिली नावं आपल्याला कळली आहेत शिवसेनेच्या दुसऱ्या यादीतली। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदयशी आपण पुढच्या काही क्षणात संपर्क साधूयात। आपल्याला उदयकडनं शिवसेनेच्या या दुसऱ्या यादीबद्दलची माहिती मिळेल। पण आता टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात की शिवसेनेची दुसऱ्या यादीतली काही नावं आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती? दुसरी यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये 20 उमेदवारांची नावांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि या यादीवरतीच आपण अनेक अनपेक्षित जे आहेत नावं ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचे जे बदल करण्यात आले ते म्हणजे पालघर विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पालघर विधानसभा मतदारसंघातून वनगा हे जे होते ते उमेदवार होते, कारण ते विद्यमान आमदार होते, त्यांचं तिकीट जे आहे ते कापण्यात आलेलं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। मुरजी पटेल हे भाजपचे पदाधिकारी, मात्र यांचं पक्षांतर करून त्यांना तिथे उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून स्वीकृती प्रदीप शर्मा यांचं नाव जे आहे ते इच्छुक होतं, त्यासाठी त्यांनी पक्षप्रवेश देखील केला होता, मात्र त्यांचं तिकीट जे आहे ते कापण्यात आलेलं आहे। आता अधिकृतपणे जाहीर करण्यात। त्यानंतर वरळी विधानसभामधून हाय प्रोफाईल ठरलेला होता वरळी विधानसभा मतदारसंघ, आणि या हाय प्रोफाईल ठरलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद मुरली देवरा यांच्या नावाची जी घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। मिलिंद देवरा हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि माजी इथले खासदार होते स्थानिक लोकसभेचे, त्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांच्या नावाची जी आहे अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात आली आहे। त्यानंतर पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर कुडाळमधून निलेश राणे त्यांना उमेदवारी देण्यात आली। निलेश राणे हे भाजपचे नेते तळकोकणातील, त्यांना पक्षांतर त्यांचं झालेलं आहे, त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये काही दिवसांपूर्वी, आणि त्यांना आता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। सगळ्यात आणखी महत्त्वाचा एक आहे निर्णय तो म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ देखील। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजप सातत्याने मागवला, मात्र अखेर शिवसेनेकडे हा मतदारसंघ राहिलेला आहे आणि राजेश क्षीरसागर यांच्या नावाची अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। राजेश क्षीरसागर यांच्या जागी तिथे धनंजय महाडिक यांच्या चिरंजीवांसाठी तिथे विधानसभा मतदारसंघ जो आहे भाजपचे नेते मागत होते सातत्याने, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे जे निकटवर्ती आणि निष्ठावंत जे होते राजेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीची शिक्कामोर्तब केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि जी पहिली यादी जी आलेली आहे अक्कलकुवामध्ये आपण पाहिलं तर आमशा पाडवी यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यांनी पक्षप्रवेश केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये। तर बाळापूर विधानसभा मतदारसंघातून बळीराम शिरस्कर यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। रिसोडमधून भावना गवळी यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। नांदेड दक्षिणमधून आनंद पाटील यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे काही मोठी नावं जी आहेत ती ते जाहीर करण्यात आली, जे आधी विद्यमान आमदार होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा उठाव केला त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचं तिकीट जे कायम करण्यात आलेलं। फक्त मोठा बदल जो करण्यात आलेला आहे तो पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये करलेला आहे। तिथे श्रीनिवास वनगा यांच्या जागी राजेंद्र गावित यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। बरं उदय, मी तुला थोडंसं थांबवतो। संजय निरुपम आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेलेत, दिंडोशीतनं त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। संजयजी, अभिनंदन, आपलं उमेदवारी जाहीर झाली, काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया असा आहे की मी आभारी आहोत माननीय
आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या मी आभारी आहोत. त्यांनी माझ्यावर असा विश्वास टाकलेला आहे. त्यांचा विश्वास आता एकदम खरा उतरेल आणि त्या विश्वासावर मी खरा उतरेल आणि दिंडोशी विधानसभा मतदारसंघावर समजा एक शिवसेनेचा भगवा आम्ही फडकवणारच. संजयजी, गेला काही काळ तुम्ही सक्रिय तर होतात, पण त्या अर्थानं निवडणुकांच्या राजकारणात काँग्रेसमध्ये तर तुम्हाला सातत्यानं डावलण्यात आलं होतं. आता कसं वाटतंय पुन्हा एकदा त्याच मैदानात उतरून? मी खुश आहे. मी खूप आनंदित आहे शिवसेनेमध्ये परत आल्यानंतर. आणि मी मार्च एप्रिल या वर्षी मार्च एप्रिल मध्ये असं सांगितलं होतं की आता काँग्रेसचा वेळ संपलेला आहे. आता काँग्रेस हळूहळू संपेल आणि लोकसभा पासून विधानसभा निवडणुकीपर्यंत आता तुम्ही बघा काय झालेलं आहे. ठीक आहे, पुन्हा काँग्रेसला 2-3 सीट पेक्षा जास्ती मुंबईमध्ये येऊ शकत नाही. एक मोठं विधान तुम्ही केलंय, पाहूयात काय होतंय ते. संजयजी, पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. भावनाताई गवळी आपल्यासोबत जोडले गेलेत. भावनाताई, पुन्हा एकदा विधानसभेच्या मैदानात बरोबर आहे. काय ठरवलंय, काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहात? अर्थातच माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधल्या जनतेसाठी काम केलं आणि त्यांना भक्कमपणाने साथ देण्याचं काम जे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांनी जे केलेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आणि इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे त्या माध्यमातून या मतदारसंघाचा एक वेगळा चेहरा मोहरा बदलण्याचं एक मोठं काम आज माझ्यावर ते म्हणजे असणार आहे आणि म्हणून ती जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी मी ही उमेदवारी मला दिल्या गेली. बर, मागच्या वेळची कसर भरून काढणार लोकसभेपासूनची राहिलेली? हा, म्हणजे मी जनतेमधून निवडून येणारी असल्यामुळे जनतेतूनच निवडून यायला मला आवडेल आणि मागच्या वेळेला ठीक आहे, पण माझ्या साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी माझा विचार केला आणि मला मागच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं पद दिलं, परंतु निश्चित या ठिकाणी चांगलं परफॉर्मन्स असेल. ताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि आता थेट कोल्हापुरातले राजेश क्षीरसागर आपल्यासोबत जोडले गेलेत. राजेशजी, स्वागत आहे आपलं. मधले काही दिवस थोडी धाकधूक वाटत होती, काय नेमकं होतंय, तिकीट मिळतंय का नाही याची? धन्यवाद. नाही, धाकधूक तर नव्हती, कारण महायुतीचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे कार्यकर्त्याला न्याय देणारी मंडळी आहे. आणि खऱ्या अर्थानं महायुती एवढी सक्षम झालेली आहे राज्यामध्ये, एकेका मतदारसंघामध्ये 3-3 एकसारखे बलाढ्य उमेदवारी मागतायत आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये कुठं बंडखोरी होऊ नये, महायुतीला कुठं नुकसान होऊ नये, यासाठी एकालाच उमेदवारी आम्ही देऊ शकतो, तर दुसऱ्या दोघांना समजून सांगणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. हीच प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे धाकधूक वगैरे मनात काय नव्हती. महायुतीच्या नेत्यांवर सर्वच आमच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा पूर्ण ठाम विश्वास आहे आणि त्यामुळं आज मला खात्री आहे की अशा पद्धतीनं काम या राज्यामध्ये सुरू आहे. विविध कल्याणकारी योजना सुरू आहेत, मोठ्या प्रमाणात राज्यातली गुंतवणूक आहे, महायुती पुन्हा सत्तेवर येणार आहे आणि त्यामुळं ही वाढली ताकद आज आपल्याला दिसते. आणि अशा पद्धतीची प्रक्रिया असतातच, त्यामुळं या प्रक्रियेमधून जावंच लागतं. त्यामुळं अशा पद्धतीची धाकधूक वगैरे काही नव्हती. मी आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं दोन्ही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानेन आणि त्याचबरोबर महायुती सत्तेवर येईल या गोष्टीची ही शक्यता किंवा हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल आणि शुभेच्छा. राजेश क्षीरसागर कोल्हापुरातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली, कोल्हापूर उत्तरमधून, आणि त्यांनी म्हटलं आहे की माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करेन, पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढवेन असं त्यांनी म्हटलं आहे. कुडाळमधून निलेश राणे. आपण पुन्हा एकदा या दुसऱ्या यादीवर नजर टाकूयात. आमशा पाडवी अक्कलकुवा, बळीराम शिरस्कर बाळापूर, भावना गवळी रिसोड, बाबूराव कोहळीकर हदगाव, आनंद तिडके पाटील नांदेड, अंदन भरोसे परभणी, राजेंद्र गावित पालघर, विलास तरे बोईसर, शांताराम मोरे भिवंडी ग्रामीण, संतोष शेट्टी भिवंडी पूर्व. शिवसेनेची दुसरी यादी आपण पाहतो आहोत. विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिम, बालाजी किणीकर अंबरनाथ. पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यामुळे
काहीसे चिंतेत होते. सुवर्णा करंजे विक्रोळी, संजय निरुपम दिंडोशी, मुरजी पटेल अंधेरी पूर्व, तुकाराम काते चेंबूर, मिलिंद देवरा वरळी. मिलिंद देवरा यांनी अखेर वरळीतून शड्डू ठोकलाय. विजय शिवतारे पुरंदर, अपेक्षेप्रमाणे विजय शिवतारे पुरंदरमधून निवडणूक लढवतील, पण धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवतील हे महत्त्वाचं आहे, कारण मागची निवडणूक त्यांनी घड्याळाच्या चिन्हावर लढवली होती. निलेश राणे कुडाळ, राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तर. राजेंद्र गावित आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. काय पहिली प्रतिक्रिया तुमची? स्वगृही आलात परत आणि तिकीट मिळालं. नाही, सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आपलं डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मी मनापासून म्हणजे त्यांचं मी धन्यवाद मानतो. आणि खऱ्या अर्थाने मी केलेल्या कामाचं फळ या ठिकाणी म्हणजे मिळालेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये एक पालघरचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भविष्य काळात सुद्धा तशा पद्धतीने काम करण्याचा निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करू. आणि सरकारने राबवलेल्या अनेक चांगल्या ज्या योजना आहेत त्या योजना ह्या सामान्य जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याचा सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच त्या भागाच्या लोकप्रतिनिधीमधून त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन. पण डाव्या आघाडीचं, महाविकास आघाडीचं मोठं आव्हान आहे तुमच्या समोर.